क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा व्हॉलीबॉल खेळताना तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले। त्यावेळी भरणे थोडक्यात बचावलेले आहेत। व्हॉलीबॉलच्या लोखंडी पोलवर त्यांचं डोकं आपटण्याची शक्यता होती, मात्र भरणे यांनी लोखंडी पोलच्या आधी स्वतःला सावरलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। मावळमध्ये इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झालं। यावेळी विविध खेळांचा आनंद क्रीडा मंत्र्यांनी घेतला आणि व्हॉलीबॉल खेळण्याची वेळ आली तेव्हा सुरुवातीला भरणे यांनी व्हॉलीबॉल योग्यरित्या टोलवला, पण विरोधी बाजूने टोलवलेला व्हॉलीबॉल नेटच्या पुढे आला आणि त्याच वेळी भरणेंचा तोल जाऊन ते जमिनीवर कोसळला। यात त्यांना मुक्का मार लागला, याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली। तर राजकारणात 2014 साली पडलो, पुन्हा 19ला राज्यमंत्री झालो आणि आता कॅबिनेट मंत्री झालोय। जो पडतो तोच सावरतो, असं दिलखुलास प्रसिद्धी माध्यमांसमोर देखील त्यांनी कबुली दिलेली आहे। ठीक आहे ना, कसं आयुष्यामध्ये कधी कधी अंदाज येत नाही आणि शेवटी एक लक्षात ठेवा, शेवटी काय घडल्याशिवाय पडल्याशिवाय माणूस तयार होत नाही। ठीक आहे, ग्राउंडचा अंदाज आला नाही, ग्राउंडचा अंदाज नाही आला तर ठीक आहे, पडलो, उभा राहिलो, हे काय हे नाही, हे तर उलट ह्यातनं शिकायचं असतं। राजकारण ह्यातनं शिकवायचं असतं, ह्यातनंच शेवटी 2009 ला माझा पाय घसरलाच होता। 2009 नंतर मी पाय थोडक्यात घसरला, त्यामुळे 14ला मी उठून उभा राहिलो, 19ला उठून उभा राहिलो, 24ला उठून उभा राहिलो। कदाचित 9ला काहीच प्रयत्न केला नसता, 9ला पायच घसरला नसता, कदाचित तुम्हाला हे व्यासपीठावर मी दिसलोच नसतो, मी कुठेतरी शेती करताना तुम्हाला दिसलो असतो। शेवटी पाय घसरला नाही।